तिसऱ्या मुंबईला राज्य सरकारची मंजुरी. नवी मुंबई विमानतळ परिसरात वसणार ना सिग्नल, ना चौक असणारे हायटेक शहर. राज्यात तिसरी मुंबई नावाचे नवीन शहर उभारण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली. दरम्यान वाढत्या लोकसंख्या आणि नागरिकांना पायाभूत सुविधा आणि उत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या शहराला तिसरी मुंबई असे म्हटले जात आहे. या शहरात व्यापारी संकुले, डेटा सेंटर्स, बहुराष्ट्रीय कंपन्या, बँक आणि पायाभूत सुविधा असतील. याशिवाय नागरिकांसाठी उत्तम अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा विकसित केली जाईल. हे शहर आर्थिक क्रियाकलापांना अधिक चालना देण्यासाठी आणि देशाच्या जीडीपीमध्ये योगदान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. खारघरमध्ये दुसरे बीकेसी विकसित करण्याची योजना आहे. भारतीय कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुमारे 150 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबई शहराचे सुमारे 600 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे, तर नवी मुंबईचे क्षेत्रफळ 344 चौरस किलोमीटर आहे. याशिवाय नैना 370 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात असून त्यात 174 गावे आहेत. MMRDA आणि NITI देशाची नियोजन संस्था 2030 पर्यंत मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन $140 वरून $300 पर्यंत वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यापैकी प्रस्तावित तिसरी मुंबई हा एक महत्त्वाचा भाग आहे. MTHL आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांमुळे भारताच्या जीडीपीमध्ये 1% वाढ होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित विमानतळ पुढील डिसेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गेल्या महिन्याच्या सुरुवातीला MMRDAने आयोजित केलेल्या चर्चेत आर्थिक आणि व्यावसायिक क्रियाकलापांसाठी मुंबईभोवती नवीन क्षेत्र विकसित करण्याच्या गरजेवर चर्चा करण्यात आली होती. सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने 812 कोटी खर्चून नवीन पनवेल कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरची योजना आखली. हे काम 2025 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या रेल्वे प्रकल्पात 3 बोगदे आणि 2 रेल्वे उड्डाणपूल समाविष्ट आहेत, ज्यात पनवेल आणि कर्जतसह 5 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. 57 हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात आली. त्यासाठी 4.4 हेक्टर सरकारी जमीन आहे. या प्रकल्पासाठी 9.13 हेक्टर वनजमीन आवश्यक आहे, ज्यासाठी परवानगी मिळाली आहे.